तर आमच्या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती मस्त अशी आशीर्वादाने झाली. तर आम्ही गेलो होतो मंदिरात. संध्याकाळ झाली होती खरं तर जायला आणि आता आम्ही नेहमीच जात असतो म्हणजे दर रविवारचं देखील जातो. पहिले एवढं फ्रिक्वेंटली जात नव्हतो, पण आता जातो. कारण तिथे जाऊन खूप भारी असं वाटतं आणि मंदिरात गेल्यावर काही वेळेस शांततेत बसावं असं म्हणतात. पण लहान मुलं सोबत असली की शांततेत बसणं अशक्यच असतं. पण तरीही छान वाटतं जेव्हाही आम्ही चौघं सोबत असतो. मला तर फार भारी वाटतं. त्यामुळे मग मस्त आम्ही जरा वेळ तिथे बसलो आणि नवन्याचं आपलं तिचं सांगणं चालू होतं. कारण आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं आणि तिला काही गोष्टी घ्यायच्या होत्या तिथून, तर ती ती सांगत होती आणि मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालं होतं. खरं तर आम्हाला सकाळीच जायचं होतं, पण सकाळी जमलं नाही. कारण लहान मुलं असली की वेळ हा होतोच. त्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या मंदिरात. आधी आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथून स्वामींच्या मंदिरात. तर इथे बसूनही नवन्याचं काही ना काहीतरी चालूच होतं. तर त्यानंतर डीमार्टमध्ये गेलो आणि डीमार्टमधून काही वस्तू घेऊन आलो. खरं तर किराणा म्हणायचा होता मला, पण किराणा फारसा असा काही नव्हता. कारण यावेळेस काही किराणा जास्ती घ्यायचा नव्हता. त्यामुळं खायचंच सामान फार प्रचंड झालं आणि मी यावेळेस ठरवलं होतं, की मी आता हे कमी करेल खायचं, पण ते काही झालंच नाही. मला मनूला हे छोटेसे खेळणे घ्यायचे होते आणि नमन्याला हे ब्लँकेट घ्यायचं होतं. त्यासाठी खरं तर आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो. तर तिने तिच्या आवडीने छान असं ब्लँकेट घेतलं एक, मनूला खेळणे घेतले आणि मनूला जेव्हा आम्ही ते घेत होतो तर तिथे तिला ही कार दिसली. कारण सध्या ती लिटिल सिंघम बघते, त्यामुळे तिला ही पोलिसची कार हवी होती. ती तिने घेतली आणि या सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी घेऊन आलो आणि त्यानंतर मी 31 डिसेंबर कधी सेलिब्रेट करत नाही. मी 1 जानेवारी सेलिब्रेट करते. तर 1 जानेवारीला शक्यतो आम्ही बाहेर जात असतो. पण गेल्या वेळेस आणि यावेळेस काही आम्ही गेलोच नाही. त्यामुळं म्हटलं चला घरीच काहीतरी करूया. गेल्या वेळेस आम्ही डिसेंबरमध्ये खूप बाहेर फिरलो होतो आणि त्यामुळं खूप बाहेरचं खाणं झालं होतं म्हणून गेलो नाही आणि यावेळेस गेलो नाही कारण मनू अजून फार छोटी आहे आणि थंडी खूप जास्ती आहे त्यामुळे. आणि मला नवन्याला ही चीजवाली पावभाजी फार आवडते. तर हेच करून आम्ही 1 जानेवारी आहे तो आमचा सेलिब्रेट केला.